नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाटीटी 2024 पेपर 1 व पेपर 2 साठी उपयुक्त असणारे पुस्तक, आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घेत असाल तर ते घेऊ नका, कारण प्रत्येक विषयाला स्वतंत्र असे पुस्तक आहेत। त्यानुसार आपल्याला जर टीईटी क्रॅक करायची असेल तर आपल्याला हीच पुस्तकं वापरणं गरजेचं आहे। तर पहा, पहिला जो विषय आहे तो आहे मराठी। आता मराठीसाठी आपल्याला कोणतं पुस्तक वापरायचं आहे तर मराठीसाठी आपल्याला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे। बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आपल्याला वापरायचं आहे। बाळासाहेब शिंदे सरांचं आपण मराठी व्याकरणासाठी पुस्तक या ठिकाणी वापरायचं आहे, किंवा आपण मोरा वाळिंबे सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकतो। मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक सुद्धा आपण वापरू शकतो। मराठी व्याकरणासाठी ही दोन पुस्तके उपयुक्त आहेत। या दोन्हीपैकी तुम्ही एक कोणतेही पुस्तक वापरायचं आहे। त्याचबरोबर नंतर आहे गणित। गणित विषयासाठी कोणतं पुस्तक वापरायचं तर गणित विषयासाठी एकमेव पुस्तक म्हणजे पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे। पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक, किंवा तुम्ही सतीश वसे सरांचं पुस्तक वापरलं तरी चालेल। सतीश वसे सरांचं पुस्तक, तर हे गणितसाठी खूप उपयुक्त पुस्तक आहे। त्याचबरोबर आपल्याला मानसशास्त्र, आता बरेच विद्यार्थी विचारत असतात की मानसशास्त्रासाठी आपल्याला कोणतं पुस्तक वापरायचं आहे। तर पहा, डीएड किंवा बीएडच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडं मानसशास्त्राचं पुस्तक होतं, म्हणजे फडके प्रकाशन मानसशास्त्रासाठी आपल्याला कोणतं पुस्तक वापरायचं आहे तर फडके प्रकाशनचं पुस्तक आपल्याला वापरायचं आहे। तर हे जरी एक पुस्तक वापरलं तरी चालू शकतं। त्याचबरोबर के सागर पब्लिकेशनचं पुस्तक जरी वापरलं तरी चालू शकतं। त्याचबरोबर आपल्याला नंतर पहा, मराठी झालं, गणित, मानसशास्त्र। आता आपल्याला इंग्रजीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे इंग्रजी व्याकरणसाठी तर इंग्रजी व्याकरणसाठी आपल्याला बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक वापरायचं आहे। बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक आपल्याला वापरायचं आहे। बाळासाहेब शिंदे सरांचंच आपल्याला इंग्रजी व्याकरणसाठी पुस्तक वापरायचं आहे। कोणतंही एका प्रकाशनाचं पुस्तक वापरायचं नाही, अन्यथा आपल्याला टीईटी क्रॅक करता येणार नाही। त्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र पुस्तकं असणं गरजेचे आहेत। आता राहिलेला भाग जो आहे परिसर अभ्यासमध्ये इतिहास आहे, त्याचबरोबर भूगोल, त्याचबरोबर विज्ञान, नागरिकशास्त्र। तर यासाठी आपल्याला पहिली ते या ठिकाणी तिसरी ते 10वी पर्यंतचे जे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्याचबरोबर विज्ञान, हे सर्व विषयांची पुस्तके आपल्याला पाठ्यपुस्तके वापरायची आहेत। पाठ्यपुस्तके, तर आपण जर कोणतंही एका प्रकाशनाचं पुस्तक घेतलं तर ते चालणार नाही। आपल्याला ही सर्व पुस्तके आपल्याकडे असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला एका प्रकाशनावर टीईटी क्रॅक करता येणार नाही। त्याचबरोबर पहा, आपल्याला प्रश्नपत्रिकांचा संचही आपल्याकडे असणं गरजेचं आहे। प्रश्नपत्रिकांचा संच तुम्ही 2013 पासून जी टीईटी झालेली आहे ते 2021 पर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका असलेले प्रश्नपत्रिका संच तुमच्याकडे असायला हवा। त्यावरून तुम्हाला समजेल की कोणत्या घटकावरती किती प्रश्न येतात। त्याचबरोबर आपण दररोज या ठिकाणी गणितसाठी लाईव्ह बॅच घेतो। गणितसाठी आपण लाईव्ह बॅच या ठिकाणी घेत असतो। तर ती बॅच आपण दररोज या ठिकाणी 9 वाजता घेतो, रात्री 9 वाजता। तर आपण यूट्यूबवरती फ्रीमध्ये आपण लाईव्ह बॅचला जॉईन होऊ शकता। दररोज रात्री 9 वाजता ही बॅच असते। पहा, तर या पद्धतीने आपल्याला मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, किंवा मोरा वाळिंबे सरांचं। गणितसाठी पंढरीनाथ राणे सरांचं किंवा सतीश वसे सरांचं पुस्तक वापरा।
त्याचबरोबर मानसशास्त्र फडके प्रकाशन किंवा के सागर यांचं पुस्तक वापरलं तरी चालेल। इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं, परिसर अभ्यासासाठी आपल्याला 3री ते 10वी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके वाचायची आहेत। तर अशा प्रश्नपत्रिकांचा संच तुम्ही कोणताही घेऊ शकता। आपण बी पब्लिकेशनचा जरी संच जरी घेतला तरी चालेल, ठीक आहे। बी पब्लिकेशनचा जरी संच तुम्ही घेतला तरी चालू शकतं। 2013 ते 2021 पर्यंत संपूर्ण पेपर स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। स्पष्टीकरण सकट, स्पष्टीकरण सह आपल्याला या ठिकाणी हा प्रश्नसंच मिळेल। तर अशा पद्धतीने आपल्याला महाटीटी 2024 साठी उपयुक्त असणारी पुस्तके कोणती यावरती आपण चर्चा केलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये महाटीटीचा अभ्यास कसा करावा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।